अनिल देशमुखांवर पुन्हा एकदा आज सीबीआयने गुन्हा केला. गिरीश महाजनचा आरोप आहे की तत्कालीन काळात तत्कालीन अधीक्षकांवर दबाव आणण्यात आला होता. का असं होणार नाही? कारण शेवटी लोकसभेमध्ये महायुतीला खूप सक्सेस या महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. आणि विधानसभेला सुद्धा BJPचाच इंटरनल रिपोर्ट म्हणतोय 60पेक्षा जास्त BJPचे आमदार तिथे निवडून येणार नाही. मग आता ते घाबरलेत आणि मग घाबरल्यामुळेच कदाचित तिथं अजून एक कारवाई अनिल देशमुख साहेबांबरोबर तिथं केली जाते. कुठेतरी अहंकार जो होता भाजपचा तो बऱ्यापैकी महाराष्ट्रात स्वाभिमानी जनतेने मोडून काढला आहे. तो थोडा सुरला जो अहंकार आहे, नाही तर जो काही संस्थेचा वापर करून कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ते करत आहेत. काही प्रमाणात ते अजून पुढच्या काळामध्ये अजून काही करतील. तर किती काय केलं तर महाविकास आघाडी सरकार या महाराष्ट्रामध्ये निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे. समर्जित घाडगेंचा इन्कमिंग झालं आहे, अजून कोण वेटिंगला आहेत? बरेच आहेत. शेवटी निर्णय साहेब घेतात. साहेबांच्या डोक्यामध्ये एक खूप मोठा प्लॅन तिथं आहे आणि ते येत्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने ते लोकांसमोर आणतील. पण साहेबांनी एक स्पष्टपणे सांगितले, काही झालं ते लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्र स्वाभिमानासाठी महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये आणायची म्हणजे आणायची. आणि एखादा विषय, एखादी गोष्ट ठामपणे जेव्हा पवारसाहेब निर्णय घेतात तेव्हा ते करून दाखवतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.